आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅसची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅसची मागणी वाढल्यामुळे काही प्रमाणावरती गॅसचा तुटवडा निर्माण होत असल्याचं चित्र काहीसं दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 15 वितरक आहेत आणि या 15 वितरकांना दररोजच्या 4 गाड्या मिळत होत्या. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आता 2 दिवसाआड एक गाडी मिळत किंवा 1 दिवसाआड एक गाडी मिळत आहे. ज्या ठिकाणी 4 गाड्या मिळत होत्या त्या ठिकाणी आता एका दिवसानंतर एक गाडी मिळत आहे. त्यामुळं काही प्रमाणावरती गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण होताना दिसून येत आहे. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीचा फटका गॅस कंपन्यांना बसतोय आणि गॅस कंपन्यांमुळे ग्राहकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं अनेक ग्राहक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गॅसची बुकिंग करत आहे आणि गॅसची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. मागच्या काळामध्ये एका मिनिटाला जवळपास 200 बुकिंगा होत होत्या. मात्र आता जिल्हा प्रशासनाने यात वाढ केलेली आहे आणि एका मिनिटाला जवळपास 400 लोकांचे बुकिंग होईल अशी व्यवस्था जरी करण्यात आली असली तरी देखील मोठ्या प्रमाणावरती बुकिंग जी आहे ती होताना दिसून येत असल्यामुळं गॅसची जी काही मागणी जी आहे ती अधिक वाढलेली त्यामुळं काही प्रमाणावरती गॅसचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाला असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 3,20,000 ग्राहक आहेत आणि या 3,20,000 ग्राहक मध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढली असल्यामुळं दररोज बुकिंगची संख्या जी आहे ती दिवसांदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 कंपन्यांकडनं पुरवठा जो आहे तो केला जात असतो, परंतु आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे कमी प्रमाणावरती पुरवठा जो आहे तो केला जात आहे. त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येत आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅसचा परिणाम जो सर्वसामान्य नागरिकांसोबतच लग्न सराया असतील किंवा हॉटेल व्यवसाय असेल यांना बसताना दिसून येत आहे. त्यामुळं याचा परिणाम जो आहे तो आता येणाऱ्या काळात अधिक तीव्र होणार की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. कारण की युद्ध जे आहे ते आता कधी संपेल आणि गॅस जे सुरळीत कधी होईल असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. तर दुसरीकडे वितरकांची देखील डोकेदुखी जी आहे ती वाढताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.